जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा परिवाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रेड झोन, HCL प्रकल्प आणि ठेकेदारांची मनमानी या विषयांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा। जिल्ह्यात मटक्याचे अड्डे बिनधास्त सुरूच, पोलीस कारवाईची भाबडी आशा। सोने चांदी स्वस्त तर पेट्रोल दराचा भडका। आणि नफेखोरीसाठी MIDC मध्ये जमीन घेणाऱ्यांना नवीन औद्योगिक धोरणामुळे बसणार चाप। सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स। ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस इथे मिळते। पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा। कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य। ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। फोन 0230 240 7740। ओके, टॉस। यस, टॉस।
साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. कोल्हापूर शहराच्या सद्यस्थितीच्या पर्यावरण अहवालावर महापालिका सभेत आज जोरदार चर्चा झाली. दुधाळी नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 3 वर्षापूर्वी निधी मिळाला आहे, मात्र वर्क ऑर्डर देऊनही ठेकेदारानं काम सुरू केलेलं नाही. संबंधित ठेकेदाराच्या ब्लॅकलिस्ट प्रकरणावरून नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात वादावादी झाली. HCL प्रकल्प आणि रेड झोन या प्रश्नावरही आजच्या सभेत गरमागरम चर्चा झाली. पार्किंग ठेका आणि शहरात अवजड वाहनांना निर्बंध हे विषय पुढील बैठकीच्या अजेंड्यावर ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील शहराच्या पर्यावरण आराखड्याबाबत सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी सदस्यांनी केली. महापालिका पर्यावरण विभाग प्रमुख RK पाटील यांनी पर्यावरण आराखड्याबाबत माहिती देताना सांगितलं की शासनाला दरवर्षी पर्यावरण आराखडा पाठवावा लागतो, मात्र 2009 सालापासून तो पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे 31 जुलैपर्यंत हा आराखडा पाठवणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं. शहरातला पाणीपुरवठा, पंचगंगेचं प्रदूषण याबाबतची माहिती त्यांनी दिली. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. जयंती नाल्याचं पाणी शुद्धीकरण करण्याचा 75 कोटी रुपयांचा प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसंच दुधाळी नाल्यावरील सांडपाणी प्रकल्पाची वर्क ऑर्डर दिली असून तोही प्रकल्प लवकर पूर्ण होईल असं सांगितल्यानंतर त्याला नगरसेवकांनी आक्षेप घेतला. RK पाटील चुकीची माहिती देत आहेत असं भूपाल शेटे यांनी सांगितलं. दुधाळी नाल्याच्या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये 3 वर्षापूर्वी मंजूर झाले आहेत. लक्ष्मी इंडस्ट्रीज या कॉन्ट्रॅक्टरनं हा ठेका घेतला असून त्याला वर्क ऑर्डर देऊनही त्यानं काम केलेलं नाही. त्यामुळे ही कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये गेली आहे असं शेटे यांनी सांगितलं. यावर जल अभियंता मनीष पवार यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, मात्र सदस्यांचं समाधान झालं नाही. आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी इंडस्ट्रीज बरोबर हिंदुस्थान नावाची दुसरी कंपनी होती, यांची पार्टनरशिप असल्यामुळं दोघातील वादांमुळे हे काम सुरू झालं नाही. काम सुरू करण्यासाठी त्यांना आणखी काही दिवसाची मुदत देऊ असं सांगितल्यानंतर हा विषय गांभीर्यानं घ्यावा असं सदस्यांनी सांगितलं. शेटे यांनी ठेकेदार ब्लॅकलिस्ट झालाय असं सांगितल्यावर आयुक्त आक्रमक झाल्या. त्यांनी शेटे यांनी ब्लॅकलिस्टची ऑर्डर दाखवावी आणि मगच बोलावं असं सांगितल्यानं शेटे आणि आयुक्त यांच्यात तूतूमेमे झालं. या विषयावर स्वतंत्र बैठक घ्यावी अशी मागणीही करण्यात आली. अरुणा टिपुगडे यांनी कोल्हापूर शहरातील नाल्यांवर बांधकामं सुरू आहेत, नाल्यांची रुंदी कमी केली जाते, रेड झोन तज्ज्ञ समितीचा अहवाल का दिला नाही अशी विचारणा केली. नाल्याजवळ भराव टाकून हे नाले लहान केले जात आहेत, त्यामुळे भविष्यात उत्तराखंडसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. यावर नगर रचनाकार MD राठोड यांनी रेड झोन समितीचा अहवाल 2007 सालच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याचं सांगितलं. जास्त पूर येत नाही अशा भागात लेआउटला अंशतः मान्यता देण्यात आली आहे. ज्यांनी भराव घातला आहे त्यांना नोटिसा दिल्या होत्या असा राठोड यांनी खुलासा केला. आयुक्तांबरोबर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन बांधकामांची तपासणी करावी आणि निर्णय घ्यावा असे आदेश महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी दिले. HCL प्रकल्पाबाबत महेश कदम यांनी मत मांडताना श्रीकांत बनछोडे यांनी आक्षेप घेतला. या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक जागेवरून उठून महेश कदम यांच्या दिशेने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. HCL कंपनीला चुका दुरुस्त करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली होती. त्या चुका दुरुस्त झाल्या का, त्यावर कोणत्या अधिकाऱ्यानं पाहणी केली अशी विचारणा कदम यांनी केली. प्रिंटरचे पैसे HCLच्या पैशातून वजा करून घेण्याचे आदेश दिले होते, मात्र या पैशांची वसुली झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं. HCL कंपनीनं डाटा रिझर्व्ह साईट दाखवलेलं नाही, कधीतरी डाटा करप्ट होऊ शकतो असं सांगितलं. या प्रश्नावर आयुक्त आणि कदम यांच्यात शाब्दिक चकमक घडली. याचं लेखी उत्तर देऊ असं सांगितल्यानंतर या प्रश्नावर पडदा पडला. पार्किंग ठेक्याबाबतचा ठराव आणि महापालिका क्षेत्रात सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत अवजड वाहनांना शहरात येण्यास निर्बंध घालण्याचा
तसंच रंकाळ्यामधील बोटिंग निविदा मंजूर करण्याचा ठराव पुढच्या सभेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शहरात अगदी उघडपणे आणि बिनधास्तपणे मटका सुरू असल्याची दृश्य बी न्यूजनं गुरुवारी प्रसारित केली. मटका हा अवैध व्यवसाय आहे ही समजूतच या दृश्यांनी खोडून काढली. खुलेआम सुरू असलेला मटका बी न्यूजनं निर्भीडपणे दाखवला आणि संपूर्ण जिल्ह्यातून या विरोधात अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम आहे असा दावा करणाऱ्या पोलीस यंत्रणेची खरी बाजू या निमित्तानं दिसून येते. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणची मटका सुरू असलेली दृश्य आमच्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केली. गुरुवारी आपण या हिमनगाचं केवळ एक टोक पाहिलंत. आज आपण आणखी काही ठिकाणचे मटक्याचे अड्डे बुकी कसे बिंदासपणे सुरू आहेत हे पाहणार आहोत. किमान यापुढे तरी पोलीस यंत्रणा मटक्याला पायबंद घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल अशी आमची भाबडी आशा आहे. कोल्हापूर जिल्ह्याला अवैध व्यवसायांनी विळखा घातलाय हे आम्ही म्हणत नाही तर वस्तुस्थिती आहे. आमचं माध्यम म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशातला प्रकार. चक्क कॅमेऱ्यामध्ये कोल्हापुरात ठिकठिकाणी सुरू असलेला मटका दिसतोय, रेकॉर्ड होतोय, तर मग तो पोलिसांच्या डोळ्यांना का दिसत नाही हा आमचा प्रश्न. बरं, मटक्याचे अड्डेही एक दोन ठिकाणी नाहीत, गल्ली बोळात गावागावात मटका सुरू आहे आणि गोरगरीब माणसांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पण खाकी वर्दीला त्याचं काय म्हणा. हप्ता ठरला, मिळाला की झालं. मग मटका दिसत नाही, हातभट्टी दिसत नाही, तरीही कायदा सुव्यवस्था मात्र अबाधित असं सांगायला यंत्रणा मोकळी. अर्थात असे काळे धंदे इतके वाढलेत की त्याला राजकीय पाठबळ आहेच हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही की ज्योतिषाची आवश्यकता नाही. गुरुवारी बी न्यूजनं शहरातील खुलेआम सुरू असलेल्या मटक्याची दृश्य दाखवली. बिनदिक्कतपणे आणि उघडपणे चिठ्ठ्यांची देवाणघेवाण पाहून मन सुन्न झालं. त्यानंतर अनेकांनी बी न्यूजच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं, तर सद्य परिस्थितीबद्दल चीड आणि संतापही. पण आमच्याकडं एवढीच दृश्य नाहीत. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आज आणखी नवी ठिकाणं, नव्या गल्ल्या, पण दृश्य त्या मटक्याचीच. जिल्ह्यात सर्वत्रच अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. या वृत्तानंतर कोल्हापूरच्या गुन्हे शोध पथक आणि स्थानिक पोलिसांनी इचलकरंजीतील मटका अड्ड्यांवर धाडी टाकून 5 जणांना अटक केली आहे. इचलकरंजी शहरात पोलीस उपअधीक्षक, 2 स्वतंत्र पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस शाखा कार्यरत आहे. मात्र इथेही अवैध प्रवासी वाहतूक, मटका, दारू अड्डे यासह जुगार अड्डे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शांतीनगर भागात हातभट्ट्या आहेत. मटका, जुगार अड्डे चालकांसह अवैध धंदेवाल्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा राबवून शहर परिसरात वचक निर्माण केला आहे. त्यामुळे पोलिसांचं या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. बी न्यूजनं मटक्याबाबत बातमी दाखवली आणि पथकानं इचलकरंजीत कारवाई केली. गुन्हे शोध पथकानं इचलकरंजीतील गणेशनगर हद्दीतील मटका अड्ड्यावर धाड टाकून रोख 3,450 रुपयांसह प्रकाश विठ्ठल चिरमुरे याला, तर जवाहरनगर भागात धाड टाकून 511 रुपयांसह रामय्या अप्पय्या स्वामी याला अटक केली. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे श्री खुने यांच्या पथकानं केली. त्यानंतर जाग आलेल्या गावभाग पोलीस पथकानं विक्रमनगरमधील बालाजी चौकात धाड टाकून प्रकाश दत्तोबा कांबळे आणि थोरात चौकात धाड टाकून सचिन चंद्रकांत कोरवी याला अटक केली. या दोन्ही कारवाईत रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर शिवाजीनगर पोलिसांनी रांगोळी इथं धाड टाकून रोख रकमेसह अजित कुमार पारिसा नांद्रे याला अटक केली आहे. लंडन मेटल एक्सचेंज आणि न्यूयॉर्क कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या चांदीचे दर सातत्यानं उतरत आहेत.
हे दर $1200 प्रति औंस पर्यंत आले। त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही या दरात घसरण झाली आहे। सोन्याचा दर 25,500 पर्यंत खाली आला असून चांदी दर प्रति किलो 40,000 रुपयांपर्यंत उतरला आहे। गेल्या 10 वर्षात सोने चांदी दरानं रोज नवनवे उच्चांक गाठले होते। गुंतवणूकदारांच्या प्रचंड खरेदीच्या रेट्यामुळे ही दरवाढ होत होती। पण अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं बॉन्ड खरेदीचं धोरण बदलण्याचा निश्चय घेतला आणि कमोडिटी मार्केटमध्ये भूकंप आला। सर्वाधिक नुकसान झालं ते सोन्या चांदीच्या दराचं। गेल्या 2 आठवड्यामध्ये जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरानं 25% घसरण अनुभवली आहे। आता हा दर $1200 प्रति औंस पर्यंत उतरलाय। त्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्येही घसरण सुरू आहे। भारतात सोन्याचा दर 1100 रुपयांनी घसरून 25,650 इतका झाला आहे। त्यामुळे सराफी कट्ट्यावर चोख सोन्याची उपलब्धता कमी झाली असून केवळ बुकिंगद्वारे सोनं खरेदी केलं जाऊ शकतं। चांदी दरानेही फटका अनुभवला असून तो प्रति किलो 40,000 पर्यंत खाली आला आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याचं कारण पुढे करत पेट्रोलियम पदार्थ वितरण कंपन्यांनी पेट्रोलच्या विक्री दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे। आज मध्यरात्रीपासून ही वाढ लागू केली जाणार असून एका लिटर मागे ₹1.82 इतकी वाढ करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनाचं अवमूल्यन सुरू आहे। त्यामुळे आयात महागली आहे। त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आयातीवर झाला आहे। त्यामुळे इंधनाचे दर वाढणार हे स्पष्टपणे दिसत होतं। त्यानुसार पेट्रोलियम पदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आज पुन्हा एकदा लिटर मागे ₹1.82 इतकी वाढ केली आहे। 15 जून रोजी पेट्रोल लिटर मागे ₹2 महागलं होतं। आज त्यात पुन्हा भर पडली आहे। आता पेट्रोलचा दर पुन्हा 80 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCनं राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारून उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलंय। पण या वसाहतींमध्ये केवळ गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे। खुल्या बाजारपेठेपेक्षा अत्यल्प दरात MIDCमध्ये जमीन मिळत असल्यानं गुंतवणूकदारांसाठी हे एक नवं उत्पन्नाचं माध्यम बनलं होतं। पण नवीन औद्योगिक धोरणामुळे याला काही अंशी आळा बसण्याची शक्यता आहे। उद्योगधंद्यांसाठी म्हणून घेतलेला प्लॉट 31 ऑगस्ट 2013 पर्यंत विकसित केला नसेल तर MIDCनं निर्धारित केलेल्या जमीन दराच्या 25% इतकी रक्कम भरल्याशिवाय मुदतवाढ मिळणार नाही। मुदतवाढ जर नाकारली तर हे प्लॉट्स परत काढून घेण्याचा अधिकार शासनाला राहणार आहे। त्यामुळे ज्या व्यक्तींनी गुंतवणूक म्हणून MIDCमध्ये प्लॉट्स घेऊन ठेवले आहेत त्यांनी विक्री करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। विशेष बाब म्हणजे त्यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे। उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी राज्य शासनानं 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDCची स्थापना केली। MIDCनं राज्यात अनेक ठिकाणी जमीन संपादित करून तिथं उद्योगांसाठी पूरक वातावरण आणि सेवा सुविधा निर्माण केल्या। या वसाहतींना विशेष लाभ देऊन उद्योगांना प्रोत्साहन दिलं। माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्याच्या औद्योगिक विकासासाठी नियोजनबद्ध पावलं उचलली। त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील जमिनींच्या किमतींचा आलेख नेहमीच चढता राहिला। परिणामी MIDCच्या कोणत्याही वसाहतीमध्ये जमीन खरेदी करणं म्हणजे फायद्याचीच बाब असल्याचं काही चाणाक्ष कारभारांच्या लक्षात आलं। त्यामुळे नवीन वसाहत घोषित झाल्याबरोबर काही जण कार्यरत व्हायचे। बोगस प्रस्ताव सादर करून राजकीय वजन वापरून जमिनी खिशात घालायच्या। 5-7 वर्ष ते प्लॉट मोकळे ठेवायचे आणि जमिनींचे दर भडकल्यानंतर त्यांची विक्री करायची। असा साधा सोपा पण प्रचंड नफ्याचा धंदा सुरू झाला। शासनाचं सौम्य औद्योगिक धोरण या प्रकाराला कारणीभूत होतं। MIDCनं अलॉटमेंट केलेली जमीन घेतल्यानंतर 5 वर्षांमध्ये तिथं उद्योग सुरू करावेत अशी अट आहे। पण काही कारणानं उद्योग सुरू करता आले नाही तर आणखी 3 किंवा विशेष बाब म्हणून 4 वर्ष मुदतवाढ घेण्याची तरतूद आहे। पूर्वी त्यासाठी किरकोळ स्वरूपात फी घेतली जायची। सध्या MIDCनं निर्धारित केलेल्या जागेच्या दराच्या 5% इतकी रक्कम प्रतिवर्षीच्या मुदतवाढीसाठी घेतली जाते। पण बाजारभाव आणि MIDC मधील जमिनींचा दर यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। त्यामुळेच वर्षाकाठी 5% रक्कम भरून मुदतवाढ घेणं ही किरकोळ आणि परवडणारी बाब होती। पण या प्रकारामुळे प्रामाणिक उद्योजकांना MIDCत जमीनच शिल्लक राहिली नाही। खरा उद्योजक जागेअभावी मागे पडू लागला आणि रिअल इस्टेट म्हणूनच MIDCतील जागेकडे बघितलं जाऊ लागलं। याचे तीव्र पडसाद उमटू लागल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नवीन औद्योगिक नीती जाहीर केली। गेल्या 2 वर्षांमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली। आता मात्र ती कठोरपणे लागू करण्याचा निश्चय करण्यात आलाय। MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनीही याबाबत आग्रही भूमिका घेत ज्यांचे मोकळे प्लॉट आहेत त्यांना 31 ऑगस्ट 2013 पर्यंत सवलत देण्याचं निश्चित केलंय। त्यानंतरच्या मुदतवाढींना 25% इतका प्रीमियम भरावा लागणार आहे।
त्याचबरोबर राज्याची ABCD अशी विभागानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी तर प्लॉट घेतल्यापासून 3 वर्षातच विकास पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय. कोल्हापूर आणि परिसराला मात्र यात सवलत असून 5 वर्षापर्यंत विकास करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. पण गेल्या काही वर्षापासून अस्तित्वात आलेल्या औद्योगिक वसाहतींमधील गुंतवणूक म्हणून घेतलेले प्लॉट 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेले आहेत. MIDCचे नवीन निकष पाळण्यापेक्षा प्लॉट विकून नफा पदरात पाडून घेणं सोपं आहे. म्हणूनच MIDC मधील मोकळे प्लॉट्स विक्री करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 31 ऑगस्ट पूर्वी विक्रीचे व्यवहार पूर्ण होण्याच्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे. अनेक बड्या हस्तींचे मोकळे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे MIDC मध्ये गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करून ठेवण्याच्या पद्धतीला पायबंद बसून खऱ्या उद्योजकाला त्याचा लाभ होईल. शासनानं उद्योगधंद्यांच्या उन्नतीसाठी दिलेल्या सवलतींचा फायदा उचलत अनेक जणांनी MIDCच्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा त्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा फायदा कमवला आहे. स्वतःचं उखळ पांढरं करणारी ही यंत्रणा नवीन औद्योगिक धोरणामुळे तरी काही अटकाव त्यांच्यावर येणार आहे का आणि त्यांच्यावर काही निर्बंध लादले जाणार आहेत का हे पाहणं संयुक्तिक ठरेल. BNewsसाठी वृत्तसंकलन विभाग आणि कॅमेरामॅन राहुल जगतापसह अमोल माळे. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यापारी करण्यासाठी होत असल्यानं शहर पुरवठा विभागानं कारवाई करून 18 सिलेंडर जप्त केले. ही कारवाई शहरातील वेगवेगळ्या भागात करण्यात येणार आहे असं शहर पुरवठा अधिकारी DM सणगर यांनी सांगितलं. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरसाठी सरकार अनुदान देतं. व्यापारी वापरासाठी असणाऱ्या सिलेंडरला शासन अनुदान देत नाही. त्यामुळे त्याच्या किमती घरगुती गॅस सिलेंडरपेक्षा जास्त आहेत. परिणामी खाद्यपदार्थ विक्रेते, छोटी हॉटेल्स, चहा गाडीवाले कमर्शियल सिलेंडरचा वापर न करता घरगुती सिलेंडरचा वापर या व्यवसायासाठी करत असतात. त्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाहीत. आज शहर पुरवठा विभागानं शिवाजी पेठ आणि रंकाळा परिसरात सिलेंडर जप्तीची मोहीम राबवली. यामध्ये दावणगिरी, लोणी डोसा या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचं आढळून आलं. या ठिकाणची 3 सिलेंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 4-5 वडापावच्या गाड्या आणि अन्न चहाच्या टपरीवर घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. या कारवाईत 18 सिलेंडर जप्त केल्याचं शहर पुरवठा अधिकारी DM सणगर यांनी सांगितलं. त्या सगळ्या इन्स्पेक्टरनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन जे काय घरगुती वापराचे सिलेंडर आहेत त्याचा वापर ते हॉटेलमध्ये करत होते. मग ते जवळजवळ असे 18 सिलेंडर त्यांनी पकडून आणलेले आहेत. त्यापैकी 12 सिलेंडर HP निळ्या पट्ट्यातले आहेत आणि बाकीचे 6 पिवळ्या पट्ट्यातले आहेत. घरगुती सिलेंडर जप्तीच्या कारवाईत पुरवठा निरीक्षक महादेव शिंदे, SS खैरमोडे, प्रमोद गायकवाड, राजन नाळे, DB बोडके, सतीश ढेंगे आदींनी सहभाग घेतला. बातमीपत्राच्या पुढच्या भागात उंदीर मामानं लंपास केले 4,500 रुपये. CCTV फुटेजमुळे प्रकार उघडकीस. शाहूपुरी पाचबंगला परिसरातील भाजी मंडईसमोर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या. दूषित पाणी पुरवठा प्रश्नी इचलकरंजी नगरपालिकेवर मोर्चा. या आणि आणखी काही बातम्यांचा भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50.
शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल, रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स पुणे बेंगलोर रोड शिरोली MIDC पहिला फाटा कोल्हापूर. फोन 0230 2460 518. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ नेकलेस मी घेते सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET. उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय. शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग
दार मीच फुल झडी घडीवर घडी फुले रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज, लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी फुले रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 20 इंचाची होते तेव्हा त्यातला फील शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, change your style. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापुर. फोन 2666615. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. उत्तराखंड महाप्रलयानंतरच्या मदत कार्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतला आढावा. 30,000 कोटीच्या चर्चगेट विरार उन्नत रेल्वे मार्गाला पंतप्रधानांची मंजुरी. अबू सालेम हल्ला प्रकरणी तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांसह 4 जण निलंबित. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. नाशिकमध्ये गरोदर मुलीची पित्याकडून हत्या, मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून कृत्य. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी, गृहमंत्री RR पाटील यांची मागणी. पेट्रोलच्या दरात ₹1.85 वाढ, आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. आता पाहूयात इतर बातम्या. गांधीनगरमधल्या एका वाईनच्या दुकानात गुरुवारी चोरी झाल्याचं स्पष्ट झालं. पण हा चोरटा कोणी सराईत नव्हता, तर तो होता चक्क एक उंदीर मामा. ऐकून आश्चर्य वाटलं असेल, तरी हे खरंच घडलंय. एका उचापती उंदरानं 1-2 नव्हे तर तब्बल 4,500 रुपयांच्या नोटा लंपास केल्याची घटना घडलीय. हा प्रकार CCTV कॅमेऱ्याद्वारे उघडकीस आल्यानंतर सर्वच जण थक्क झाले. तावडे हॉटेल चौकात अनिल तनवाणी यांचं वाईन शॉप आहे. गुरुवारी रात्री तनवाणी आपले दुकान बंद करून घरी गेले होते. आज सकाळी दुकान उघडलं असता त्यांना दुकानातील 4,500 रुपयांची रक्कम गायब असल्याचं आढळलं. तनवाणी यांनी दुकानाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना आक्षेपार्ह असं काहीच आढळलं नाही. मग नेमकी चोरी झाली कशी या विचारात ते पडले. अखेर त्यांनी दुकानातील CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पाहिलं असता 4,500ची चोरी एखाद्या सराईत चोरट्यानं केली नसून ती एका उंदरानं केल्याचं आढळलं. पहाटे 4 ते 6 या 2 तासाच्या कालावधीत या उंदीर मामांनी एक नोट उचलून दुकानातीलच एका कपाटाच्या मागे नेऊन टाकल्याचं दिसून आलं. तनवाणी यांनी कपाटामागे पाहिलं असता 50 रुपयांच्या 2 नोटा वगळता सर्व रक्कम सही सलामत होती. 2 नोटा मात्र या महाशयांनी कुरतडून आपला जन्मसिद्ध हक्क बजावला होता. पण शेवटी या चोरीचा छडा लागल्यानं तनवाणी यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. उंदरानं चोरी करावी हा प्रकार न पटणारा असला तरी CCTV फुटेजमुळे चोर उंदीर मामांचं कारस्थान समोर आलंय.
कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या साईसागर बंगल्याचा लिलाव आणि खरेदी व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। स्वर्गीय सुरेश घोसाळकर यांच्या बंगल्यावर अनेक सरकारी देण्यांचा बोजा आहे। तरीही ब सत्ता प्रकारात मोडत असणारी ही मिळकत विकण्याचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप कोल्हापूर जनशक्तीने केलाय। या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होईपर्यंत खरेदी दस्त रद्द करावा अशी मागणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। कोल्हापुरातील दिवंगत उद्योगपती सुरेश घोसाळकर यांची ताराबाई पार्क इथं साईसागर नावाची इमारत होती। बँकेच्या थकबाकीपोटी ही मिळकत इचलकरंजीच्या दी पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेनं जप्त केली। त्यानंतर या मिळकतीचा लिलाव झाला। लिलावधारकानं ती सहाय्यक निबंधकांकडे रजिस्टर केली। मात्र इमारतीचा लिलाव आणि खरेदी दस्त संशयास्पद असल्याचा आरोप कोल्हापूर जनशक्तीने केलाय। ही मिळकत ब सत्ता प्रकारात असतानाही बँकेनं मिळकतीचा रजिस्टर खरेदी दस्त करून दिला आहे। मिळकतीवर आयकर विभाग आणि विक्रीकर विभागाचा बोजा नोंद आहे। प्रॉपर्टी कार्डवर हस्तांतर करण्यास मनाई असताना लिलावधारकानं शासकीय थकबाकी न भरता दस्त खरेदी केला आहे असा आरोप जनशक्तीने केलाय। ही इमारत बी टेन्युअर ब सत्ता प्रकारात मोडते, त्यामुळे मुळात ही ब वरून क करून घेणं गरजेचं होतं। त्याच पद्धतीनं इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, घरफाळा इत्यादींचा बोजा या इमारतीवर नोंद आहे आणि कोणत्याही प्रकारास हस्तांतरणास मनाई असं त्याच्या प्रॉपर्टी कार्डवर नोंद असताना सुद्धा या ठिकाणी हा व्यवहार बँकेनं त्या लिलावधारकानं आणि दस्त करून देणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमताने केला। याबाबत जनशक्तीच्या वतीनं मुद्रांक जिल्हाधिकारी चिंतामण भुरकुंडे यांना निवेदन देण्यात आलं। या व्यवहाराची चौकशी करावी, तसंच शासनाचा महसूल थकीत देणी वसूल होईपर्यंत खरेदी दस्त रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुभाष वोरा, राजन पाटील, तय्यब मोमीन, दिलीप पाटील, रियाज कागदी, प्रकाश पाडळकर आदी उपस्थित होते। वेळ संध्याकाळी 6ची। भाजी विक्रेते आणि भाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीनं शाहूपुरी 5 बंगल्यासमोरील भाजी मंडई गर्दीनं फुल झालेली। शेजारच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग हाऊस फुल झालेलं। भाजी विक्रेत्यांमुळे अगोदरच अरुंद बनलेल्या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी गाड्या कशाही उभ्या केल्या जातात। गाडीतून उतरलेला माणूस संपूर्ण रस्त्यावर आपलाच हक्क आहे अशा आविर्भावात भाजी मंडईत जातो। त्यामुळे शाहूपुरी 5 बंगला परिसरात सायंकाळच्या वेळेस जाणं अग्निदिव्य बनलं आहे। वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इथं राहणारे नागरिक, दुकानदार आणि ऑफिसमधील स्टाफ अक्षरशः वैतागलाय। भाजी मंडईत येणाऱ्या ग्राहकांच्या म्हणजेच नागरिकांच्या बेशिस्तीमुळे ट्रॅफिक जामच्या समस्येला रोज तोंड द्यावं लागतंय। पण प्रत्येकानं स्वयंशिस्तीचा मापदंड पाळल्यास अशा प्रकारच्या जटिल वाटणाऱ्या समस्यांवर उपाय शोधावे लागणार नाहीत। ही आहे शाहूपुरी 5 बंगला परिसरातील भाजी मंडई। संध्याकाळी ऑफिस सुटलं की घरी जाताना भाजी नेण्यासाठी नोकरदारांची इथं गर्दी होते। आधीच भाजी विक्रेत्यांनी शाहूपुरी व्यापारी पेठेतील ॲपल हॉस्पिटल पासून ते अगदी रेल्वे फाटकापर्यंतची जागा व्यापलेली असते। अशातच ग्राहकांच्या वाहनांच्या रांगा लागतात, पण त्यालाही शिस्त नसते। कुणीही कसाही येतो, कुठेही गाडी उभी करतो आणि भाजी घ्यायला म्हणून मंडईत गायब होतो। इकडे अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते। बीटी कॉलेजकडून येणाऱ्या बसला वळायलाही जागा राहत नाही आणि सुरू होते कर्णकर्कश हॉर्नची स्पर्धा। संध्याकाळी तुम्ही जर 5 बंगला परिसरात भास्करराव जाधव पुतळ्याच्या परिसरात आलात तर ट्रॅफिक जाममध्ये कधीही अडकू शकता। दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं असं काही पार्किंग केलेलं असतं की साऱ्यांनीच जणू चक्रव्यूहात अडकावं। काही महाभाग तर दुचाकीवर बसूनच भाजी विक्रेत्यांकडे दराची चौकशी करतात। आपण बेशिस्तपणे रस्त्यात गाडी उभी केल्यामुळे दुसऱ्या वाहनधारकांना ताटकळत बसावं लागतंय याचं साधं भानही ठेवलं जात नाही। हा प्रकार इथं नित्याचाच बनलाय। भास्करराव जाधव यांचा पुतळा असलेल्या सर्कलजवळ टर्न घेताना केएमटी चालकाला तर प्रचंड कसरत करावी लागते। बऱ्याच वेळा गाडी रस्त्यात थांबण्याशिवाय चालकासमोर पर्याय नसतो, त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडते। हे चित्र बदलायचं असेल तर वाहन चालकांनी स्वयंशिस्त राखणं आवश्यक आहे। कॉमन सेन्स म्हणून तरी पार्किंगचे नियम पाळणं आवश्यक आहे। दरम्यान 5 बंगला येथील भाजी मंडई परिसरात कधीच वाहतूक पोलीस उपस्थित नसतात। जर भाजी मंडई ट्रॅफिक बाबतीत नागरिकांना स्वयंशिस्त पाळता येत नसेल तर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे। पण वाहतूक शाखेचे पोलीस ठराविक ठिकाणी 2-3 जण असतात। त्यांना अशा वाहतूक कोंडीच्या ठिकाणी येणं का गरजेचं वाटत नाही, हा आणखी एक प्रश्न आहे। कोल्हापूर शहरातील 5 बंगला परिसरातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी आपण आत्ताच पाहिली। नागरिकांच्या उद्दाम बेशिस्तपणामुळेच ही समस्या उद्भवली आहे यात शंका नाही। पण मग अशा वेळी वाहतूक पोलीस करतात काय, हाही प्रश्न आहेच।
या भाजी मंडईपासून काही अंतरावर म्हणजेच जनता बाजार चौकात वनवेतून आलेलं सावज टिपण्यासाठी 2 ते 3 ट्रॅफिक पोलीस नजर लावून उभे असतात. तिथं एखाद दुसरा कर्मचारी उभा राहायला काहीच हरकत नाही, पण एकाच रस्त्यावर 4 ते 6 कर्मचारी कशासाठी? त्यापेक्षा त्यातीलच एक दोघांनी वाहतूक कोंडी होणाऱ्या भाजी मंडई परिसरात गेलं तर बिघडलं कुठं? इतकंच नव्हे तर वाहतूक पोलिसांची क्रेन नेहमी सकाळच्या वेळेस जनता बाजार चौक ते रेल्वे फाटक ते बीटी कॉलेज या मार्गावर फिरून बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांची वाहनं उचलते. मग संध्याकाळी जेव्हा इथं वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो त्यावेळी ही क्रेन आणि वाहतूक पोलीस कुठे गायब असतात हाही प्रश्न आहेच. दुर्दैवानं आपल्या समाजावर बक्षीस आणि दंड या दोन्ही गोष्टींचाच प्रभाव पडतो. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करून सर्वांनाच वेठीला धरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच आपल्या स्पॉटचं फेर नियोजन करणं आवश्यक आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह बाळासाहेब कोळेकर. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचं आमिष दाखवायचं आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायासाठी सक्ती करायची असा अमानुष कारभार करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार पायल सापोई हिच्यासह अन्य 2 साथीदारांना पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केलं जात असल्याची माहिती भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे येथील महिला अध्यक्षा शशीताई वाघमारे यांना 2 दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यांनी कोल्हापुरात येऊन शोध घेतला असता प्रेमाच्या जाळ्यात फसवून पश्चिम बंगालमधून 2 अल्पवयीन मुलींना पळवून आणून कोल्हापुरात आणले आहे आणि वेश्या व्यवसायासाठी त्यांना सक्ती केली जात असल्याची माहिती उघडकीस आली. वाघमारे यांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीनं या रॅकेटची सूत्रधार पायल सापोई हिला अटक केली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिचे साथीदार लकी सापोई आणि पंकज नायर यांची नावं निष्पन्न झाली. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असता पंकज नायर यानं एका मुलीला फळाच्या रसातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं निष्पन्न झालं. याबद्दल त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या 3 संशयितांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील आळवे इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या मैदानावर काही ग्रामस्थांकडून आणि चक्क स्थानिक नेते मंडळींकडून अतिक्रमण केलं जात आहे. ज्या मैदानावर मुलांनी खेळायचं धावायचं त्या जागेवर डोळा ठेवून पद्धतशीरपणे काही मंडळी अतिक्रमण करू लागली आहेत. त्याला वेळीच पायबंद घालायला हवा. पन्हाळा तालुक्यातील आळवे इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात. शाळेच्या परिसराबरोबरच पटांगणावरही काही लोकांची नजर गेली आहे. त्यातून ग्रामस्थ आणि स्थानिक नेते मंडळींकडून शाळेच्या मैदानावर अतिक्रमण केलं जात आहे. ग्रामपंचायतीच्या काही सत्ताधाऱ्यांनी तर शाळेच्या मैदानावर अतिक्रमण करून दुकान गाळे दूध संस्था थाटल्या आहेत. शिवाय अनधिकृतपणे केलेलं हे बांधकाम या सत्ताधाऱ्यांनी आपल्या काळात अधिकृत करण्यासाठी प्रयत्न केलेत. तर गावातील एका युवा कार्यकर्त्यानं वाचनालयासाठी म्हणून शाळेचं कॉन्क्रीटचं कंपाऊंड फोडून तात्पुरत्या स्वरूपाचं शेड उभं केलं आहे. गेले 8 दिवस आळवे भागात हा विषय रंगला आहे आणि मग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानंच सार्वजनिक वाचनालयाचं अतिक्रमण काढण्यात आलं. पण त्याच पद्धतीनं अन्य प्रकारची अतिक्रमण सुद्धा काढणार का आणि शाळेचं मैदान टिकणार का असा प्रश्न आळवे गावात उपस्थित झालाय. कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याप्रकरणी नवऱ्यासह 5 जणांना मुरगुड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील भटजी फरारी झाला आहे. बुधवारी सकाळी या प्रेमीयुगुलाचं लग्न झालं, गावात वरातही काढण्यात आली, तर गुरुवारीच या सर्वांना तुरुंगात देखील जावं लागलं. दरम्यान या 5 जणांना 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या उत्तम अशोक फराकटे याचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रेमासाठी वाटेल ते या उक्तीप्रमाणे बुधवारी पहाटे या मुलीला उत्तम यानं पळवून नेलं. सकाळी 9 वाजता करवीर तालुक्यातील गिरगाव फाटा इथल्या भीमाशंकर मंदिरात त्यांनी लग्न केलं. लग्न लावण्यासाठी बुदरगड तालुक्यातील कूर इथल्या भटजीला बोलावलं होतं. लग्नानंतर दुपारी या प्रेमी युगुलांची वरातही काढण्यात आली. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी थेट मुरगुड पोलीस स्टेशन गाठलं आणि 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी बळजबरीनं लग्न केलं असल्याची तक्रार पोलिसात दिली. हे नवदाम्पत्य भावी जीवनाची स्वप्न पाहत असताना पोलिसांनी या दोघांसह आणखी 3 ताब्यात घेतलं. या प्रकरणी श्रीकांत फराकटे, गणेश फराकटे, कृष्णात फराकटे, अशोक फराकटे आणि उत्तम फराकटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. लग्न लावणारा भटजी अजून फरारी आहे. संबंधित मुलीची पतीबरोबर राहण्याची इच्छा आहे, मात्र कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मुलीला आई वडील किंवा बाल सुधारगृहात राहणं बंधनकारक आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्याच्या दृष्टीने शहर वाहतूक पोलीस शाखा, महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत रहदारीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या हटवणं, लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार मार्केट यार्डात स्थलांतरित करणं यासह अन्य उपाययोजना अंमलात आणण्याबाबत चर्चा झाली. कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय.
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी तसंच नागरिक आणि पादचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी करायच्या उपाययोजना संदर्भात स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक RR पाटील, KMTचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली। यामध्ये लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार मार्केट यार्डात हलवणे, रहदारीस अडथळा करणाऱ्या हातगाड्या हटवणे, शहरातील पार्किंग व्यवस्थेची संयुक्त तपासणी करणे, शहर अंतर्गत धावणाऱ्या ST आणि KMT बस थांब्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ते नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। KMT बस स्टॉपवर विनापरवाना थांबणाऱ्या रिक्षांवर कारवाई करणे, शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली। महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी नेमावा तसंच शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्यानं आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी ST विभाग, RTO यांचं सहकार्य घेऊन समन्वयासाठी आठवड्याला बैठक घेण्याचं ठरवण्यात आलं। एकेकाळी महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेबाबत चिंतेची वेळ आली होती। आता मात्र काट टाकून महापालिका शाळांनी गुणवत्तेच्या क्षेत्रात नवनवीन झेंडे लावायला सुरुवात केली आहे। यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलंय। या विद्यार्थ्यांचा आज एका शानदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला। महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं महापालिका संचलित शाळांची गुणवत्ता वाढावी याकरता गेल्या काही वर्षापासून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत। याचं फलित म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी उज्ज्वल यश प्राप्त करत आहेत। यावर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही 4थीच्या 15 आणि 7वीच्या 3 अशा 18 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला। यातील 2 विद्यार्थी राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज केशवराव भोसले नाट्यगृहात करण्यात आला। शिक्षण मंडळाच्या सभापती सौ आशा बराले यांच्या पुढाकारानं झालेल्या या समारंभामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली। बिहारचे राज्यपाल डॉ. DY पाटील, संजय D. पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, महापौर प्रतिभा नाईक-नवरे, आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसंच 100 गरजू मुलांना श्रवण यंत्रांचं वितरण याप्रसंगी करण्यात आलं। यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, नगरसेवक आदिल फरास यांचीही मंचावर उपस्थिती होती। प्राथमिक शिक्षण मंडळाचे भरत रसाळे, प्राध्यापक राजेखान शाने दिवाण, राजेश लाटकर यांनीही मनोगत व्यक्त करताना प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली। राज्यपाल डॉ. DY पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपली दिशा निश्चित करण्याचं आणि कष्टावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी नगरसेविका जयश्री साबळे, तृप्ती माळवी, ज्योत्स्ना पवार मेढे, नगरसेवक राजू पसारे, संजय मोहिते, शिक्षण मंडळाचे उपसभापती समीर घोरपडे, प्रशासनाधिकारी SA गिरी, गोकुळचे संचालक आनंदराव पाटील चुळेकर, बाबासाहेब चौगुले, कर्नल निकम यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। खोटी बतावणी करून तब्बल 24 तोळे सोन्यासह सुमारे 6.5 लाख रुपये हडप करून महिलांना गंडा घालण्याचा प्रकार इचलकरंजी इथं उघडकीस आला आहे। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी छाया प्रकाश माने उर्फ कोरवी या महिलेस अटक केली आहे। माने हिला न्यायालयासमोर उभं केलं असता 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी याची पाळंमुळं शोधून फसगत झालेल्यांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। इचलकरंजी इथं वेताळपेठ परिसरात राहणाऱ्या छाया माने कोरवी या देव सांगून अनेकांना अडीअडचणीतून मार्ग दाखवत असल्याची चर्चा परिसरात होती। त्यामुळे तिच्या घरी नागरिकांची सतत वर्दळ असायची। तिच्या भूलथापांना अनेक जण बळी पडले आहेत। असाच प्रकार वेताळपेठ परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी सोमा वाळकुंजे यांच्या बाबतीतही घडला। माने हिनं वाळकुंजे यांना सोन्याच्या हंड्यातून धनप्राप्ती करून देते अशी बतावणी करून त्यांच्याकडून 24 तोळे सोन्यासह सुमारे 6 लाख रुपये घेतले होते। विशेष म्हणजे लक्ष्मी वाळकुंजे यांनी आपल्या 3 विवाहित मुलींचे दागिनेही माने हिला दिले आहेत। 3 महिन्यांपूर्वी सोन्यासह रोख रक्कम देऊनही आजतागायत धनप्राप्ती अथवा सोन्याचा हंडा मिळाला नसल्यानं याबाबत तगादा लावल्यानंतर प्रत्येक वेळी अमावस्येनंतर हंडा मिळेल असं सांगून ती टाळाटाळ करत होती। अखेरीस फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वाळकुंजे कुटुंबियांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत छाया माने हिच्या विरोधात फिर्याद दाखल केली। गावभाग पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी माने हिला अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। माने हिच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याचं समजताच फसवणूक झालेल्या सुनीता शिवलिंग सुंदकर आणि शिरोळ इथल्या शिरढोण इथं राहणाऱ्या शांताबाई आदाप्पा लठ्ठे यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे।
बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे मौजे वडगाव परिसरातील पाझर तलाव परिसरात ग्रामस्थांना आढळून आले. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने याची खातरजमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या पाझर तलावाच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी सतीश घोरपडे आणि महेंद्र कांबरे या ग्रामस्थांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आलेत. तलाव परिसरात गायरांमध्ये सामाजिक वनीकरण विभागानं अनेक वर्षापूर्वी झाडं लावली आहेत. त्याचबरोबर सिद्धोबा डोंगर परिसराची रांग, तासगाव, टोप, कासारवाडी, जाकले, ज्योतिबा या डोंगर भागात देखील प्रचंड वनराई आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये गायी आणि कालवडी अज्ञात प्राण्यानं फस्त केल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा या भागात हिंस्र प्राण्याचा वावर वाढू लागलाय. मंगळवारी सायंकाळी मौजे वडगाव इथले सतीश घोरपडे आणि महेंद्र कांबरे हे शेतातून घरी परत येत असताना त्यांना कशाची तरी चाहूल लागली. त्यांनी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण प्राणी दिसला नाही. पण काही ठसे आढळून आले असून हे ठसे कोल्हा, कुत्रे या प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे हे ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असण्याची शक्यता आहे. वन विभागानंही याची खातरजमा करून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये. इचलकरंजीतील बंडगार माळ परिसरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यानं संतप्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांच्या टेबलावर दूषित पाण्याची बाटली ठेवली. तसंच पालिका व्यवस्थापनाच्या विरोधात संताप व्यक्त करून शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा नगरसेवक महादेव गौड यांनी दिला आहे. इचलकरंजीतील कलानगर भागात गेले आठवडाभर दूषित पाणी पुरवठा होतोय. याबाबत नगरसेवक तसंच नागरिकांनी पालिकेकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी दूषित पाण्याची बाटली नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांच्या टेबलावर ठेवली. त्यामुळे नगराध्यक्ष दालनात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी नगरसेवक गौड यांनी गतवर्षी दूषित पाणी पुरवठ्यामुळे इचलकरंजी शहरात कावीळची साथ आली होती, तरीही दूषित पाणी पुरवठा होत असताना पालिकेचं याकडे दुर्लक्ष असल्याचं नगराध्यक्ष गोंदकर यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र लोखंडे यांनी भागात गळती लागल्यानं दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे नगराध्यक्ष गोंदकर यांनी तातडीनं गळती काढण्याचं काम करण्याचे आदेश दिले. नगरसेवक महादेव गौड यांनी भागातील गळती काढून शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा दिला. यावेळी बाळासाहेब कलागते, नगरसेवक शशांक बावचकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित मामा जाधव, नगरसेवक तानाजी पोवार, सयाजी चव्हाण, मदन झोरे, राजू आलासे आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मोटरसायकलींची चोरी करण्याबाबत पोलीस रेकॉर्डवर असलेल्या सागर नायकू चौगुले या सराईत चोरट्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर नोंद असणारा सराईत मोटरसायकल चोरटा सागर नायकू चौगले हा शहरात मोटरसायकलवरून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सागर चौगले याच्याकडे असणारी मोटरसायकल चोरीचीच असावी असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन ही मोटरसायकल जप्त केली. न्यायालयानं सागर चौगले याला 29 जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणचे विजेचे खांब धोकादायक स्थितीत. शेअर बाजारात पुन्हा तेजी. सेन्सेक्सनं नोंदवली 22 महिन्यातील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस.
बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी टीएमटी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी टीएमटी जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी टीएमटी ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स
तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स, 286 डी वॉर्ड कसबा गेट, गंगावेश, कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राइड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज.
सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. विजय टिपुगडे आणि संतोष पवार यांच्या चित्र प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. वास्तववादी आणि अमूर्त शैलीतील 30 चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. एक विलक्षण अनुभव मिळवून देणारं हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजपासूनच रसिकांची पावलं शाहू स्मारक इथल्या आर्ट गॅलरीकडे वळत आहेत. कला साधना मंच आणि कोल्हापूर आर्टिस्ट गिल्डच्या वतीनं विजय टिपुगडे आणि संतोष पवार यांच्यात चित्रे, सृष्टी आणि दृष्टीची हे प्रदर्शन शाहू स्मारक इथं भरवण्यात आलं आहे. आजपासून या प्रदर्शनाला प्रारंभ झाला. महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. वास्तववादी आणि अमूर्त शैलीतील 30 चित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. या चित्रांच्या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न चित्रकारांनी केला आहे. एक विलक्षण अनुभव देण्यात ही चित्र यशस्वी ठरली आहेत. रंग आणि रेषांचा अनोखा नमुनाही या निमित्तानं पाहायला मिळतो आहे. यावेळी चित्रकार KR कुंभार, नगरसेविका यशोदा मोहिते, शशिकांत कदम, वसंतराव मुळीक, चित्रकार आणि निवेदक रियाज शेख, अजय दळवी, रणजित माझगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. घर मालकाचा आणि रुबाब तिसऱ्याचाच या वाक्प्रचाराचा प्रत्यय आयसोलेशन हॉस्पिटल समोरील वाळूने भरलेले ट्रक उभे असलेल्या ठिकाणी येत आहे. महापालिकेची जागा असतानाही 2003 पासून 1 रुपयाचीही भाडे वसुली केलेली नाही. उलट काही फाळकूट दादा इथल्या व्यावसायिकांकडून भाड्याची रक्कम वसूल करत असल्याची चर्चा आहे. आयसोलेशन हॉस्पिटल जवळ वाळूने भरलेले अनेक ट्रक उभे केले जातात. शिरोली जकात नाक्याजवळ होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे त्या ठिकाणी वाळूचे ट्रक उभे करण्यास बंदी घालण्यात आली. 1999 साली महापालिकेने आयसोलेशन हॉस्पिटल जवळच्या जागेत वाळूचे ट्रक उभे करण्यास परवानगी दिली. 2003 पर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून नाममात्र भाडं वसूल केलं जात होतं. त्यानंतर महापालिकेने या भाड्याच्या रकमेवर पाणी सोडलं आहे. महापालिकेचा कोणताही कर्मचारी भाडं वसूल करण्यासाठी जात नाही. त्याचाच फायदा घेऊन एक चॅप्टर सेवक इथल्या ट्रक चालकांकडून 50 ते 100 रुपयांपर्यंत भाड्याची रक्कम वसूल करत असल्याची चर्चा सुरू आहे.
जकात गेली आणि एलबीटी म्हणावी तेवढ्या प्रमाणात वसूल होत नाही, त्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। या जागेच्या भाड्यापोटी येणारी रक्कम खूप मोठी नसली तरी खारीच्या रूपानं महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली असती एवढं मात्र नक्कीच। पण महापालिकेच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणाऱ्या काही सेवकांमुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय। या निमित्तानं आम्ही महापालिकेला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत। महापालिकेच्या मालकीच्या आणखी काही मोक्याच्या भूखंडावर अशाच प्रकारचा कारभार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महापालिका प्रशासन आणि कर्तव्यदक्ष नगरसेवकांनी या प्रश्नात लक्ष घालून महापालिकेच्या हिताला प्राधान्य द्यावं हीच या निमित्तानं अपेक्षा। निधी अभावी रखडलेलं नवीन जलशुद्धीकरण केंद्र, वाढीव हद्दीतील भुयारी गटार यासारख्या योजना लवकरच पूर्ण होतील अशी माहिती इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यासाठी लवकरच 22 कोटीचा निधी प्राप्त होईल असंही त्यांनी सांगितलं। इचलकरंजी नगरपालिकेला आर्थिक टंचाई भासत आहे, त्यामुळे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प, वाढीव हद्दीतील भुयारी गटार योजना, कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची मुख्य दाब नलिका बदलणं अशा मूलभूत नागरी सेवा सुविधा रखडल्या आहेत। या योजनांसाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा म्हणून प्रयत्नही सुरू होते। दरम्यान नगरपालिकेनं बँकांकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी जाहीर निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या। 2 वेळा निविदा प्रसिद्ध करूनही कोणतीही बँक अर्थसहाय्य देण्यासाठी पुढे आली नव्हती। मात्र फेर निविदेत IDBI बँकेनं अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शवल्यानं तसंच या एकमेव बँकेची निविदा असल्यानं पालिकेनं निविदा मंजूर केली आहे। त्यानंतर ही निविदा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली होती। त्याला शासनानं मंजुरी देण्यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला होता। अखेर शासनानं IDBI बँकेकडून 22 कोटी रुपये अर्थसहाय्य घेण्याच्या निविदेस मंजुरी दिली आहे। त्यामुळे रखडलेल्या विविध योजना लवकरच पूर्ण होतील आणि पालिकेचीही आर्थिक स्थिती लवकर सुधारेल असंही नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी सांगितलं। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, पाणीपुरवठा सभापती अब्राहम आवळे, नगरसेवक भाऊसो आवळे, नगरसेविका रत्नप्रभा भागवत, शुभांगी बिरंजे आदी उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील काही ठिकाणचे विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत। उघड्यावरील विद्युत वाहिका, फुटलेल्या पेट्या यामुळे महावितरणच्या बोंगळ कारभाराचा प्रकाश शहरात ठिकठिकाणी पडलेला दिसतोय। महावितरणनं कोल्हापूर शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या विजेच्या खांबांची अवस्था दयनीय झाली आहे। अनेक ठिकाणच्या खांबावरील उघड्यावरच विद्युत वाहिका लोंबकळत आहेत। खांबावरील फ्यूज पेटींचीही दुर्दशा झाली आहे, तर अनेक फ्यूज पेट्याही फुटलेल्या आहेत। उघड्यावरील विद्युत वायरिंगमुळे धोक्याची शक्यता आहे। महावितरणकडून सुरक्षेबाबत ग्राहकांना नेहमीच आवाहन केलं जातं, पण आपल्या कारभारात मात्र सुरक्षेबाबत काळजी घेण्याची तसदी घेतली जात नाही, हे या धोकादायक विजेच्या खांबांवरूनच दिसून येत आहे। शेअर बाजारात गुरुवारपासून तेजीचं वातावरण आहे। आजही सेन्सेक्सनं तब्बल 520 अंकांची जबरदस्त वाढ नोंदवत 19,400चा टप्पा गाठला। गेल्या 22 महिन्यातील ही उच्चांकी एकदिवसीय वाढ आहे। केंद्र शासनानं नैसर्गिक वायूच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले। ऑइल आणि नॅचरल गॅस क्षेत्राच्या पुढाकारानं शेअर बाजार तेजीत राहिला। सेन्सेक्सनं 520 अंकाची वाढ नोंदवली। आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे। शहरातील फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांचे खून करणाऱ्या सिरियल किलर फेम दिलीप केवल सिंह लहरिया याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। पोलीस तपास काळात त्यानं 3 खुनांची कबुली दिली आहे। छत्तीसगड इथंही लहरिया विरुद्ध कौटुंबिक वादातून मारामारी केल्याचा गुन्हा नोंद आहे। आता पाहूयात आजचे सोन्या चांदीचे दर। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। रेड झोन, HCL प्रकल्प आणि ठेकेदारांची मनमानी या विषयांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा। जिल्ह्यात मटक्याचे अड्डे बिनधास्त सुरूच, पोलीस कारवाईची भाबडी आशा। सोने चांदी स्वस्त तर पेट्रोल दराचा भडका। आणि नफेखोरीसाठी MIDC मध्ये जमीन घेणाऱ्यांना नवीन औद्योगिक धोरणामुळे बसणार चाप। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता। नमस्कार।